मध्यंतरी इलेक्शन पोस्टपोन करण्याच्या संदर्भातली फार मोठी चर्चा होती आणि प्रेसिडेंट रूल लावण्यात जाईल अशी सुद्धा असताना चर्चा होती. कायदेशीर बरीच चर्चा झाली आणि ह्याच्यामध्ये या दिवशी आत्ताचं जे सभागृह आहे, असेंब्ली आहे, तिचं अस्तित्व जे आहे ते काहींच्या तारखेप्रमाणे 26, काहींच्या तारखेप्रमाणे 29 ही शेवटची तारीख आहे आणि त्या दिवशी हे सभागृह डिसॉल्व्ह. दुसरी बातमी आम्ही असं नजरेस आणून दिली आणि जाणीव करून दिली ती म्हणजे सभागृह हे असं कंटिन्युअस आहे. सभागृह कधी डिसॉल्व्ह होत नाही. पण आमदार जे येतात आणि ते सभागृह कंटिन्युअस आहे हे दाखवायचं असेल तर मग एक दिवस अगोदर एखाद्या तरी आमदाराने तिथे असताना शपथविधी घेतला. आता एखाद्या आमदाराने शपथविधी घ्यायचा म्हटला तर मग तो आमदार निवडून आला पाहिजे. तो आमदार निवडून आणायचा असेल तर निवडणुका घेतल्या पाहिजे. लोकांनी त्याला असताना निवडून त्या ठिकाणी दिलं पाहिजे तरच नवीन सभागृह होऊ शकतं, नाही तर नवीन सभागृह होणार नाही. संविधानामध्ये कुठेही प्रावधान नाही की सभागृहामध्ये खंड पडला तर त्याला जुळवण्याचा असणारा मार्ग नाही की मागच्या सभागृहाने जे काही कामकाज केलेले आहेत, कायदे मंजूर केलेले आहेत, ते मंजूर केलेले कायदे सभागृह कंटिन्युअस असल्यामुळे ते लागू होतात. पण सभागृह तुम्ही असं खंडित केलं तर जुने कायदे लागू होणार नाही, नव्याने तुम्हाला असणारे कायदे करावे लागतील अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे माझ्या अंदाजानं जे काही वादे वाहत होते की प्रेसिडेंट रूल लावावा, नोव्हेंबर जानेवारी नंतरच्या दरम्यान इलेक्शन घ्याव्या, त्या सगळ्या चर्चा थांबल्या असं मी त्या ठिकाणी मानतोय. ऑक्टोबर 12 तारखेपर्यंत इलेक्शनच्या नोटिफिकेशन निघतील असं आम्ही गृहीत धरून त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आणि जे मॅन्डेट येण्याची शक्यता लक्षात घेता 26 तारीख आपण नोव्हेंबरची या असेंब्लीची शेवटची तारीख आपण जर धरली तर 15 नोव्हेंबरला कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान हे घ्यावं लागेल. 2 दिवसामध्ये काउंटिंग करून निकाल जाहीर करावा लागेल, त्याचं गॅझेट करावं लागेल आणि आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पूर्ण त्या ठिकाणी करावा लागेल. मॅन्डेट हे फॅक्चर्ड मॅन्डेट येईल अशी आम्ही अपेक्षा त्या ठिकाणी धरतो आहोत. आणि याला अनुसरून आम्ही महाराष्ट्रामध्ये जे असणारा एक आघाडी उभी करतो आहोत की ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ओबीसीच्या संघटना आहेत त्या आणि त्याच्याच बरोबर आदिवासी समूहामधले जे राजकीय पक्ष आहेत की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने गोंडवाना पार्टी, त्याच्यानंतर भारत आदिवासी पार्टी, या दोघांचेही महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये प्रतिनिधी आहेत आणि आज त्यांचा जनाधार मोठा असा मी त्या ठिकाणी मानतोय.
या सर्वांना घेऊन इलेक्शनमध्ये उतरण्याचा आम्ही असारा कायास त्या ठिकाणी ठरलेला आहे। या आघाडीला आम्ही असारा मुद्दामून आतापर्यंत नाव दिलेलं नाही। नजीकच्या कालावधीमध्ये त्याला असारा नाव या ठिकाणी आम्ही देणार आहोत। काही जण अजून आमच्याशी बोलतात आहेत आणि त्याच्याच बरोबर इतर संघटनांशी सुद्धा बोलतात आहेत अशी परिस्थिती आहे। त्यांचं फायनलिटी झाली तर आम्ही असारा नावं त्या ठिकाणी फायनल करू अशी असणारी परिस्थिती आहे। पण आत्ताच्या स्टेजमध्ये उमेदवारांना संधी मिळावी आणि प्रचाराची संधी मिळावी। एका लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे आम्ही पाहिलंय पैशाचा महापूर होता अशी परिस्थिती आहे। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महापुराचा महापूर येईल पैशाचा असा आम्ही त्या ठिकाणी धरून चाललेलो आहोत आणि म्हणून उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने आमची असणारी पूर्ण तयारी आहे। आणि म्हणून आम्ही असणारा पहिली यादी ही जाहीर करतो आहोत। ती पहिल्या यादीमध्ये असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी नंबर 11 रावेर शमीबा पाटील या उमेदवार आहेत। 24 मतदारसंघ सिंदखेड राजा सविता मुंडे ह्या उमेदवार आहेत। वाशिम 34 मध्ये मेघा किरण डोंगरे ह्या उमेदवार आहेत। 36 मध्ये धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा आहेत। 52 मध्ये विनय भांगे, 62 मध्ये साकोली डॉक्टर अविनाश नाने, 87 नांदेड साउथ फारुख अहमद, 88 लोहा शिवा नरांगळे, 109 औरंगाबाद ईस्ट विकास रावसाहेब दांडगे, 222 शेवगाव किसन चव्हाण आणि 286 खानापूर संग्राम कृष्णा माने ही पहिली यादी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतो। त्याच्याच बरोबर भारत आदिवासी पार्टीचे असणारे चोपडा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव हे त्यांचे महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते लढणार आहेत आणि गोंडवाना पार्टीचे असणारे महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत हरीश उईके हे नागपूरमधल्या रामटेक मतदारसंघातून त्या ठिकाणी लढणार आहेत। रामटेक ही आरक्षित जागा नाही, ही जनरल जागा आहे। आत्तापर्यंत जी मानसिकता महाराष्ट्रामध्ये इतर पॉलिटिकल पार्टीजनी केली होती की आदिवासीने फक्त असणारा आदिवासी मतदारसंघामध्येच लढलं पाहिजे, ती मानसिकता आम्ही ह्या निवडणुकीमध्ये तोडतो आहोत आणि आदिवासी कॅन्डिडेट हा जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा उभा राहील त्याची असणारी सुरुवात आम्ही असणारा या ठिकाणी केलेली आहे। जॉईंट जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा आम्ही लवकरच त्या ठिकाणी इलेक्शनच्या अगोदरच म्हणजे नोटिफिकेशनच्या अगोदरच आम्ही असणारा प्रसिद्धी त्या ठिकाणी करणार आहोत। आमचा हेतू हा आहे की आज राजकारण जे आहे ते दोन मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरते। एक आरक्षणाच्या अवतीभोवती फिरते, मग ते मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात फिरते आणि दुसऱ्या बाजूस SC STच्या क्रीमी लेअर आणि वर्गीकरण याच्या अवतीभोवती फिरते अशी असणारी परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूस एक धार्मिक राजकारण सुद्धा उभं करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती म्हणजे की मस्जिदींना टार्गेट केल्या जाते
सुप्रीम कोर्टाचा निर्णय मध्यंतरी आला आणि सगळ्या राज्याकडून हमी घेण्यात आली की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायदेशीररित्याने तुम्ही मस्जिद पाडायची की न पाडायचा हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल। हे आश्वासन दिल्यानंतरही सुप्रीम कोर्टाला दिल्यानंतरही आपण बघत असाल की नोटिसावरती नोटिसा बजावल्या जात आहेत आणि नोटिसावरती नोटिसा बजावून आम्ही तुमचं मस्जिद पाडायला येतो आहोत, या दिवशी आम्ही पाडणार आणि तिथला माहोल पूर्णपणे धार्मिकतेचा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। म्हणजे मुसलमानाकडे, हिंदूंकडे अशा रीतीची असणारी जी राजकीय भूमी चाललेली आहे आणि करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, त्या ह्याच्यामध्ये नव्या परिस्थितीमध्ये एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला एम्प्लॉयमेंट हा जो इश्यू आहे, या दोन्हींचा आधार धरून आम्ही असणारा जाहीरनामा केलेला आहे। तो इलेक्शनच्या अगोदर आम्ही असणारा त्या ठिकाणी प्रसिद्ध करू। हेतू हा आहे की त्या जाहीरनाम्यावरती किंवा विकास आणि एम्प्लॉयमेंट हे जे दोन मुद्दे आहेत याच्यावरती लोकांनी चर्चा केली पाहिजे। आरक्षण आणि धार्मिकता हा जो चाललेला आहे, या विषयातून बाहेर पडून पुढची 5 वर्ष हे विकास आणि एम्प्लॉयमेंट या दृष्टिकोनातून झाली पाहिजेत, याला अनुसरून आम्ही असणारं त्या ठिकाणी करतो। मी जी यादी वाचलेली आहे त्या यादीमध्ये आमच्यावर आरोप होत असतो, व तो आरोप जरी होत असला तरी पुन्हा मी असं रिपीट करतोय की आम्ही त्या यादीमध्ये उमेदवार वेगवेगळ्या समूहाचे आहेत। लोकशाहीचं उमेदवारीच्या माध्यमातून सामाजिकरण, सोशलायझेशन जे आहे ते आम्ही असणारं या ठिकाणी करतो आहोत। हेतू आहे की जे एक जातीय राजकारण आलेलं आहे, ते काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादीचा असेल, ते दोन्ही सेनेचा असेल, भारतीय जनता पक्षाचा असेल, की जे एक जातीय राजकारण आलेलं आहे, या एक जातीय राजकारण म्हणजे मराठा सुद्धा गरीब मराठा नाही, पण निजामी मराठा ज्याला मी म्हणतो त्याला असणारं उमेदवारी देऊन सत्ता कैद करण्याचं चाललेलं आहे, तो तोडण्याचा आमचा असणारा भाग ह्या ठिकाणी चाललाय। त्याच्यामुळे उमेदवारी जी देण्यात आलेली आहे ती लेवा पाटील समाजाला देण्यात आली आहे, वंजारी समाजाला देण्यात आलेली आहे, बौद्ध त्याला देण्यात आलेली आहे, लोहार समाज जो आहे त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे, दिवर समाज जो आहे त्याला देण्यात आलेली आहे, मुस्लिम समाज जो आहे, लिंगायत आहे, मराठा आहे, पारधी आहे आणि वडार आहे, या समूहांना आम्ही असणारं उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे। आम्ही उमेदवारीच्या माध्यमातून लोकशाही तळागाळापर्यंत पोचली पाहिजे, गेली पाहिजे आणि लोकशाहीचं मोनोपॉली होता कामा नये, हे आम्ही या ठिकाणी पाहतो आहोत। माझं निवेदन संपलं। आपल्याला आता विचारायचं असेल आपण विचारा। ते आम्ही असणारं जे आहे वामनराव चटप म्हणजे आमच्या बरोबर असणारं राजू शेट्टी यांची असणारी जी चर्चा झाली मी आपल्या समोर या ठिकाणी मांडतो। राजू शेट्टीने आम्ही असणारं सांगितलं वामनराव चटप ही व्यक्ती आहे आणि त्याच्याच बरोबर गोंडवाना पार्टी ही असणारं पार्टी आहे। वामनराव चटप हे राजुरा मतदारसंघातून लढतात
आणि गोंडवाना पार्टी ही सुद्धा राजुरा मतदारसंघातून लढते। मागच्या वेळेस गोंडवाना पार्टीच्या उमेदवाराला 42,000 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत। त्यामुळे जर व्यक्ती म्हणून असणारा वामनराव चटप हे दुसरा मतदारसंघ लढवणार असतील तर त्यांचं कन्सिडरेशन आम्हाला त्या ठिकाणी करता येईल, पण ते राजुरा मतदारसंघ जर लावून धरणार असतील तर आम्हाला एकोमोडेट करता येणार नाही, याचं आम्ही असणारं त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून राजू शेट्टी यांना आम्ही असणारं सजेशन त्या ठिकाणी दिलं होतं की आपण महाराष्ट्राच्या पातळीवरती बोलण्याऐवजी रिजनल पार्टीवरती आपण असणारं बोललो, तेव्हा रिजनल पार्टीवरती बोलत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना किती जागा पाहिजेत याची त्यांनी आम्हाला लिस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे। आता त्यांना ठरवायचं आहे की ते आमच्या बरोबर बसतात। लिस्ट आमच्याकडे आलेली आहे मतदारसंघाची, मी काही ती वाचून दाखवत नाही। त्यांना आता ठरवायचं आहे की त्या ज्या आघाडीबरोबर बसणार आहेत त्याच्यातून शिरोळ मतदारसंघामध्ये त्याला बेनिफिट होणार आहे की वंचित बरोबर बसल्यानंतर त्यांना शिरोळ मतदारसंघामध्ये बेनिफिट होणार आहे, याचा निर्णय त्यांनी असताना करायचा आहे। आणि त्यांना आम्ही असताना हे कम्युनिकेट केलेलं आहे, ते लवकरच आम्हाला कम्युनिकेट करतील अशी अपेक्षा आहे। ते बच्चू कडू बरोबर आमचा असणारं जमू शकत नाही आहे, त्याच्यामुळे तेही आम्ही त्यांना कम्युनिकेट केलं। आणि म्हणून रिजन वाईज तुम्ही बसलात तर अधिक चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणालो, कारण का यांच्या आघाडीमध्ये तुपकर नाही आहेत अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे ती आघाडी शेतकरी संघटना म्हणून पूर्ण आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। नाही, आमचं कोणाशी चर्चा झाली नव्हती लोकसभेला। आम्हाला अजून कोणाचा प्रस्ताव आलेला नाही। जिल्ह्यातल्या ज्या ओबीसी संघटना आहेत त्या सगळ्या आमच्या असणाऱ्या संपर्कात नुसत्या नाही आहेत, तर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचा सहभाग हा निवडणुकीच्या प्रक्रियेमधला आहे। आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि ह्या ज्या सगळ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांचं एक संघटन जिल्ह्यापुरतं उभं राहिलेलं आहे। आणि सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेटपासून ते कॅम्पेनिंगपर्यंत ही जिल्हा कमिट्या ठरवणार आहेत अशी परिस्थिती आहे। मी असणारा ह्या ठिकाणी मानतोय की आरक्षणावरची असणारी जी भूमिका आहे की ज्याच्यावरती जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी जी मागणी आहे, त्या मागणीला काँग्रेसने, एनसीपीने किंवा उद्धव ठाकरे यांनी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही। आणि त्यामुळे ओबीसीना असं वाटतंय की लोकसभेमध्ये ओबीसीला उमेदवारी मिळाली नाही या तिन्ही पक्षांकडून। जी काही उमेदवारी मिळाली ती सगळी असणाऱ्या श्रीमंत निजामशाही मराठ्यांना त्या ठिकाणी मिळाली, ती आपल्याला यांच्याकडून मिळणार नाही। आणि म्हणून त्यांचा जो निर्णय असा होतोय की आरक्षणवादी जे पक्ष आहेत त्या आरक्षणवादी पक्षाबरोबर आपण राहिलं पाहिजे हा निर्णय व्हायला लागलेला। त्याच्यामुळे किती टक्केवारी वाढेल किती वाढणार नाही हे आज काही सांगता येत नाही। कोर्टाने तो निकाल लावून कोर्टाने तो निकालात काढलेला आहे
त्याच्यामुळे कोर्टाचा निर्णय हा सगळ्यांना बंधनकारक आहे, अनलेस त्याच्यामध्ये नवीन बदल होणार असेल तर. माझं लक्ष्मण हाकेंशी बोलणंही झालेलं आहे, त्याच्याच बरोबर वाघमारे यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ते उपोषणाला आज बसलेले आहेत. टेन्शन दोन्ही बाजूने वाढलेलं आहे की गावाच्या त्या बाजूला जरांगे आहेत आणि गावाच्या ह्या बाजूला हाके आणि प्राध्यापक वाघमारे आहेत. मी असं जे सामान्य माणसाचं किंवा आरक्षणवादी जो आहे त्यांनी त्याचा असणारा मनोगत आंदोलनामार्फत व्यक्त केलेला आहे आणि त्या आंदोलनाला पक्ष म्हणून पॉझिटिव्हली बघतोय. माझं म्हणणं आहे काँग्रेसने आणि एनसीपीने इलेक्शन लढवू नये. कशासाठी लढतात आहेत? त्यांना जर आपटणार असतील तर त्यांनी इलेक्शन लढवू नये. त्यांचा पक्ष त्यांनी गुंडाळून ठेवावा. दुफळी म्हणण्यापेक्षा विकाऊ आहेत हे दिसायला लागलेलं आहे की लोकांची नस एका बाजूला आहे आणि यांची नस दुसऱ्या बाजूला आहे हे दिसायला लागलेलं आहे. मी दुसरं असणारं या ठिकाणी एक सांगतो. 30 तारखेला चोपडा या ठिकाणी आदिवासी सगळ्या संघटनांच्या वतीने वंचित त्याच्यामध्ये सहभागी आहे. सत्ता संपन्न मेळावा हा चोपड्याला 30 तारखेला आहे. 2 तारखेला तो मनमाडला आहे आणि 6 तारखेला तो नागपूरला आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आला, वर्गीकरणाचा निर्णय जो आला, या वर्गीकरणाच्या निर्णयामुळे आदिवासींच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे जो 1%, 2% शिकलेला, सवरलेला आणि लाभार्थी जो आहे तो कायम बाहेर जाईल आणि आपण अजून शिकलेलो नाहीत, सवरलेलो नाहीत, ग्रॅज्युएट झालेलो नाहीत, म्हणून आपल्याला काही मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरा, त्या सत्ता संपादन मेळाव्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो पेसा हा कायद्याच्या संदर्भातला आहे, पण त्याच्याच बरोबर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे खोट्या आदिवासी सर्टिफिकेटवरती जे लागले होते त्यांचं सर्टिफिकेट कोर्टाने रद्द केलं आणि त्यांना शासनाला सांगितलं पुढची कारवाई तुम्हाला काय करायची असेल ती करा. शासनाने हा निर्णय आल्यानंतर खोट्या सर्टिफिकेटची आकडेवारी बाहेर काढली आणि ट्रायबल आदिवासींच्या खोट्या सर्टिफिकेटवरती लागलेले 1,25,000 एम्प्लॉईज आहेत असं शासनाने त्या ठिकाणी सांगितलं. यांना टर्मिनेट शासनाने केलं नाही
पण त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये समावेश करून घेतला. प्रमोशन मिळणार नाही, पगारवाढ मिळणार नाही, जे आहे त्याच्याच वरती रिटायरमेंट होईपर्यंत आपल्याला काम करावं लागेल असा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळे या परिषदेमधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की 1,25,000 आदिवासींच्या वेकन्सी आहे. शासन आता म्हणते की 84,000 वेकन्सी आहेत. आम्ही शासनाला म्हणतोय की 1,25,000 असतील किंवा 84 असतील, या तुम्ही ताबडतोब आदिवासी वर्गातून भरायला, ST वर्गातून भरायला सुरुवात करा. आणि त्या संदर्भातला असणारा सुद्धा या 3 कार्यक्रमाच्या माध्यमातून फोकस राहणार आहे अशी परिस्थिती आहे. त्यांनी केलेलं विधान बरोबर आहे, पण त्याच्या पक्षाला लागू करायला सांगा ना. स्वतःच्या उपदेश देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षामध्ये तो लागू करा ना. मला शिल्लक कोण राहिले तेवढं सांग राजा, मी त्यांच्याशी बोलतो. यावेळेस असे, त्याही वेळेस काँग्रेस पक्ष, आता मी नावं घेत नाही त्याच्यामध्ये, का ते इथिक्सला धरून द्या असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी पाठिंबा मागितला, आम्ही पाठिंबा दिला. यावेळेस असताना कोणीही पाठिंबा मागितला तर आम्ही पाठिंबा देणार नाही. कारण का वापरून घेण्याची जी सवय आहे ती आता आम्ही मोडून काढणार. हम लोग अभी जो है 11 नाम मैंने अनाउंस कर दिए है, और उसके साथ साथ जो हमारे साथी जो है उनके 2 जनों के नाम मैंने, 2 चोपड़ा जो है सुनील यादव करके है, और रामटेक में जो है हरीश उके गोंडवाना पार्टी के है, ये भारत आदिवासी पार्टी के है. तो ऐसे मिलके करीब मेरे ख्याल से 13 उम्मीदवार जो है जिसके नाम जो है वो हम लोग ने फाइनल कर चुके हैं, और वो इलेक्शन लड़ेंगे. उनकी पहली यादी है, बाद में जो है हम लोग लिस्ट पब्लिश करते रहेंगे. जैसे जैसे तय होगा वैसे वैसे आपको इत्तला किया जाएगा. प्रश्न असा आहे की तुम्ही माझा सरळ ट्विटर बघितलं नाही. 1 नेशन 1 इलेक्शन याच्यावरती कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये डिबेट झाला होता. त्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या डिबेटची तारीखही मी त्या ठिकाणी दिली होती. आणि त्याच्यामध्ये वन ऑफ द वेज ऑफ कन्वर्टिंग डेमोक्रेसी इनटू डिक्टेटरशिप, जी पद्धत तिथे असणारा बाबासाहेबांनी मांडली की डेमोक्रेसीचं डिक्टेटरशिप कसं होऊ शकतं, हे जे बाबासाहेबांनी मांडलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 1 नेशन 1 इलेक्शन हे तत्व सुद्धा डिक्टेटरशिपकडे घेऊन जाणारं आहे. जेव्हा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने ते नाकारलेलं आहे, ते पुन्हा या ठिकाणी आणायचं म्हटल्यानंतर 48, 49, 50 ह्या दरम्यान कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आणि RSS आणि हिंदू संघटना यांच्यामधला जो वाद सुरुवात झाला होता, किंवा कॉन्स्टिट्यूशनचे प्रिन्सिपल्स काय असावे त्याच्यावरती जी चर्चा सुरुवात झाली होती ती त्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने रिजेक्ट केलेली, ती आता पुन्हा बॅकडोर एंट्रीने येते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काँग्रेस काय आणि BJP काय
हे दोघंही संविधान बदलण्याच्या मार्गावरती आहेत असं एकंदरीत दिसतंय. जागा जिंकायचा प्लॅन आहे आमचा यावेळेस. आता ती जागा जिंकायच्या प्लॅनची स्ट्रॅटेजी मी पब्लिकली नाही जाहीर करू शकत. चला, धन्यवाद.